मध्य रेल्वेवरती एक भीषण रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। मुंब्रा स्थानकाजवळील प्रवासी लोकलमधून ट्रॅकवरती पडलेत। दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशांची एकमेकांची धडक होऊन ते ट्रॅकवरती पडल्यामुळे रेल्वेने स्पष्ट केलेलं आहे। तर दोन लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकल्यामुळे ते ट्रॅकवरती पडलेत। 13 प्रवासी ट्रॅकवरती पडल्याची माहिती आता रेल्वेने दिलेली आहे। यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर लोकलच्या फुटबोटवरती प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवरती पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेली आहे। लोकलला लटकलेले प्रवासी खाली पडल्यामुळे रेल्वेकडून सांगण्यात आलंय, तर या सर्वांना कळवा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 8:19 टिटवाळा ट्रेन होती अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि डोंबिवलीवरून जेव्हा ती लोकल आली त्यावेळेस ही गाडी जी आहे बघा, ही ट्रेन आता इथून फास्ट आलेली आहे। ट्रेनचा स्पीड जवळपास 80 ते 100 km/h असेल। आणि ह्या ट्रेन तिथे शार्प टर्न आता इथून पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं तर ट्रेन अगदी गायब होते, कारण का तिथे एक मोठा टर्न आहे। आणि अशीच घटना जी आहे ती सकाळी घडली। आणि घटनेमध्ये आपण जर पाहिलं समोरासमोर आल्या आणि त्या साईडचं म्हणजे दोन्ही ट्रॅकच्या मध्ये दरवाजे जे होते त्या दरवाजामध्ये लोकांचा तोल जाऊन ते पडलेले आहेत। शेवटच्या डब्यातून शेवटचे 2 डबे जे आहेत त्या शेवटच्या 2 डब्यातून लोक जी आहेत ती पडलेली आहेत। लोकलवरती काही लोक फुटबोटवरती ट्रॅव्हल करत होते। त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोटवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती। या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोटवरती ट्रॅव्हल करत होते। त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत। 2 लोकल एक दुसऱ्यापासनं विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या। या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोटवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत। त्यांनी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना त्या प्रवाशांनीच सांगितलेलं आहे की तो फुटबोटवरनं ट्रॅव्हल करत होता। तो ॲज लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती। त्या बॅगला अडकल्यामुळे ही झाले असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं। तर या दुर्घटनेमध्ये 4 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ती नावं आपण बघूया। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतली ही मृतांची नावं आहेत। विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा मृत्यू झालेला आहे, यांचं वय 33 वर्ष होतं। तसंच राहुल संतोष गुप्ता यांचा सुद्धा यात मृत्यू झालेला आहे, यांचं वय 28 वर्ष होतं। तर सरोज केतन यांचा सुद्धा यात मृत्यू झालेला आहे। तर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात मृतांचे नातेवाईक जमलेले आहेत आणि लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या 3 जणांचे मृतदेह ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले। मैं बात से शुभम गोरे तुमचं नाव काय? राजू मध्ये जीपीनरला। तर सिव्हिल रुग्णालयातली आपण ही सगळी दृश्य बघतोय या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे नातेवाईक आपल्याला बघायला मिळतात आणि मृतांचे नातेवाईक सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेले, त्यांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय। कामासाठी म्हणून सकाळी बाहेर पडलेले सगळे तरुण होते आणि या अपघातात त्यांना आपलं प्राण गमवावं लागलंय। मेहूर माझा मेहून नेमके काय करायचे ते, काय वय होतं त्यांचं? तो IT इंजिनियर आहे आणि तो 44 वर्ष 43-44 वय असेल त्याचं आता। तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घाटकोपरला विद्याविहारच्या तिथे त्याचं ऑफिस होतं। तर कदाचित त्याचं कसं झालं असेल, तो ऑफिसला जायच्या अगोदर एक डोंबिवलीला तो कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चालू होतं बोलणं। तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिवलीला राहत होता। तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल, कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली आहे।
तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची शक्यता आहे. मग ह्या त्याच दरम्यान झाला असणार ही घटना. ऑफिसला जायच्या अगोदरची ही घटना झाली असणार. त्यांचा परिवार, एकूण परिवारमध्ये किती लोक घरी आहेत? कोण? आई बरोबर, त्याचं लग्न नाही झालेलं, आई बरोबरच तो राहायचा इकडे ठाण्यातच. कामाला होता किंवा इथंच विद्यावरच्या तिथे कामाला होता ना. घरात कमवता एकटाच आहे? हो कमवता एकटाच. आणि बहीण वगैरे 2 बहिणी आहेत. एका बहिणीचे मिस्टर मी, दुसऱ्या बहिणी ती आता इथे. मग तो आई आणि ते दोघेच राहायचे. हो वडील वारलेत ते. 20 वर्ष झाले, 22 वर्ष झाले. ठाण्यात कुठे राहायचे? ठाणा इथे ग्रीनवूड कॉम्प्लेक्सला, तुळशीधामच्या तिथे. रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी करणार आहात का आणि मदतीसाठी? काय आता हे आम्हाला असंच अचानकच हे कळलं, आम्हाला पण माहिती पण नव्हतं. इनफॅक्ट हे पोलिसांकडनं तिच्या आईला फोन केला की तुमच्याकडनं कोण असेल तर इकडं बोलण्यासाठी. मग त्यांनी मला सांगितलं की मग आमच्याकडं पोलिसांकडनं कळालं की मग नंतर ही दुर्घटना अशी झाली वगैरे. नंतर हे सगळं असं. तर या सगळ्या दुर्घटनेमध्ये कोण जखमी आणि मृत आहेत त्यांची नावं समोर येत आपण बघूया. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांची नावं बघूया आपण. विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा मृत्यू झाला, यांचं वय 33 वर्ष होतं. तसंच राहुल संतोष गुप्ता यांचा सुद्धा यात मृत्यू झालेला आहे, यांचं वय 28 वर्ष होतं. तर 23 वर्षीय सरोज केतन यांचा सुद्धा यात मृत्यू झालाय, ते उल्हासनगरचे होते. मयूर शहा यांचा पण मृत्यू झाला, यांचं वय वर्ष 50 होतं. तर शिवा गवळी यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान आदेश भोईर यांची सुद्धा प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांना उपचार दिले जात आहेत. तर रिहान शेख यांची प्रकृती सुद्धा सध्या स्थिर आहे, शिवाजी महाराज रुग्णालयात यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहे. अनिल मोरे यांची सुद्धा प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यांच्यावरती उपचार सुरू आहे. तर तुषार भगत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, यांच्यावर सुद्धा शिवाजी महाराज रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर मनीष सरोज यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जातं, यांच्यावरती सुद्धा शिवाजी महाराज रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर मच्छिंद्र गोतारणे यांची प्रकृती पण सध्या स्थिर आहे, शिवाजी महाराज रुग्णालयात यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तर स्नेहा धोंडे यांची प्रकृती सुद्धा स्थिर आहे आणि यांच्यावरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रियंका भाटी यांचं सुद्धा एक नाव आहे, यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तर ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यदल यांचा या मुंब्रा या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. 34 वर्षीय विकी बाबासाहेब मुख्यद हे RPF स्टाफ होते आणि यांचा यात मृत्यू झालेला आहे. लग्न झालं, एक मुलगा आहे त्याला. किती वर्षाचा आहे? 5-6 वर्षाचा असेल तो. त्याची पत्नी आणि मुलगा सगळे राहतात कुठे? सगळे ते कल्याणला राहतात. कल्याणच राहतात. हो कल्याणला तो राहतात. एकटाच कमवत आहे? हो एकलाच कमवणार. घरी आहेत त्याचे आई बाबा आहेत, पण इथं तर एकलाच आहे, सर्व्हिसला होता म्हणून शेतीचे इकडे काम शेतीचे वगैरे कामं. करतात गावी ते सर्व? घरी कमवणार एकलाच आहे, पण ते त्याच्यावर सगळं हो अवलंबून होतं. त्याच्यावरती ते पुढं. आता मग विकीचं मृत्यू झाल्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे तिथून. मग आता इथून आम्हाला तुम्ही पुढची आता परिस्थितीचं कसा आहे? बघू आता काय बोलतात काय. तर मुंब्रा या ठिकाणी स्टेशनजवळ ज्या वळणावरती अपघात झालाय ते वळण धोकादायक असल्याचं पत्र प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला लिहिलेलं होतं. आणि विशेष म्हणजे ज्याने पत्र लिहिलं होतं त्या प्रवाशाला सुद्धा या अपघातात आपले पाय गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा या अपघाताला कारणीभूत ठरलाय का, असं सुद्धा यातून दिसून येत आहे. त्याचा रोजचा रुटीन आहे, त्या ट्रेनने जायचं, 8-5च्या ट्रेनने जायचं, रात्री 10 वाजता घरी यायचं. तो ठाण्याला जॉब करतो. बरं, हां, तो रोज त्या ट्रेनने जातो. आता डॉक्टरांचं काय म्हणणं, काय परिस्थिती आहे डॉक्टर बोलतात आता सध्या पेशंट जास्त आहेत, जरा थांबा थोडा वेळ, आम्ही येतो तिकडे, असं बोलून त्यांना ICU मध्ये शिफ्ट केला होता. त्यांची? बरं, कुठे लागलंय काही कल्पना आहे? पायाची हड्डी फ्रॅक्चर होऊन ती पायाची हड्डी वरी तुटून वरी आली तुम्ही. बरं, त्याच्याशी काही बोलणं झालं हां, तुमचं? चाललं थोडंसं. ठीक आहे, हां. तसा हां, तर पण फक्त पायाचं ऑपरेशन करायला लागलं तात्काळ. ते बघण्यासारखं चित्रच नव्हतं तिथं, कारण की ज्या कंडिशनला तिथं जी ट्रेन एक्सप्रेस समोरून जी आली ती पूर्ण ट्रेन घासत गेली. त्याच्यामुळे दिव्यावरनं जेवढे लटकलेले प्रवासी होते ते दिव्या स्टॉपवर मुले चढतात, ते जेवढे बाहेर लटकलेले प्रवासी त्या ट्रेनमध्ये हे झाले. ते आम्ही पूर्ण दोरला असतानाच तो समोर माझ्या उभा होता आणि त्यांनी ज्यावेळेस जो खेचला गेला ट्रेनने, पूर्ण पायाचा त्याचा पूर्ण येऊन गेला, तुकडे होऊन गेले. आणि त्याच्यासोबत एक दुसरा पोरगा होता, त्यांनी धरून जर ठेवला नसता तोही पडला असता, पण तो त्याच्या ताकदीमुळे वाचलाच. तर या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली ती सुद्धा आपण बघूया. 2-3 लोग वहाँ गिरे थे, 1-2 लोग यहाँ गिरे थे, लेडीज भी गिरी थी. वो यहाँ पे उठे हुए थे कानों पे, उठा के लेडीज तो बच गए, हल्का चोट लगा, सर पे लगा है,
और दो एक लोग को हाथ में लग गया है, ऐसे लगा। जैसे आपने देखा उन लोगों को, कोई मतलब सीरियस था उसमें, कुछ लग रहा था? नहीं, 4 लोग, 3 या 4 लोग शायद जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए। 2 लोग का भाई का 2 लोग थे, जो 2 लोग थे वो लोग को हम लोग यहाँ पटरी से उठाए, उस पर पटरी पे किए, इसके बाद तुरंत जीआरपीएफ वाले आए, उसको लेके आए सब सामान, उस पर लेके ऊपर से लेके आके ले जाके कलवा नाका शिफ्ट किए। ज्या ट्रेन येतात ते एक तासानंतर येतात ते, लेट कारणामुळे असल्यामुळे ते लोक आसनगाव पहिली ट्रेन काढणार ती करणार, आणि लटकायला कोणाला शौक नाही आहे. प्रशासनाने हे एक डॉक्युमेंट ठेवावं, लटकायला आम्हाला शौक नाही. जे तुम्ही बोलता ते की लटकायचा कोणाला शौक नाही आहे. तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल. तुम्ही फक्त 10 ते 15 मिनटं बोलता, 10 ते 15 मिनटामध्ये त्या व्यक्तीचं एक सुट्टी होते, 3 लेटमार्क एक सुट्टी असते. कोणाला माहिती आहे का? तुमचं नाही कापत. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे हातावरती काम करतात ना, त्यांचं कट होतं, तुमचं नाही कट होत. का तुम्ही सरकारामध्ये, तुम्ही सरकारी जॉब करतात. जे आमच्यासारखे जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, 3 लेटमार्क एक सुट्टी, त्याला जिम्मेदार कोण? रोज तुमची ट्रेन लेट होणार, रोज आम्ही सुट्ट्या करणार का? तर मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला, तर 9 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी प्रवाशांचा उपचाराचा खर्च हा सरकार करणार आहे, असं मंत्री गिरीश महाजन यांनी कळव्यामध्ये माहिती दिली आहे. एक्सपायर हो गए, ऐसे 4 लोग हैं जो इस हादसे में एक्सपायर हुए हैं, मृत हुए हैं. उनको 5-5 लाख रुपए मुआवजा दिया जाएगा उनके परिवारजनों को, और जो इंजर्ड है उनका सारा खर्चा राज्य सरकार करेगी. और भी कुछ हायर सेंटर में भेजना है, जैसे हमने जुपिटर में पेशेंट भेजे, और कहीं भेजना है तो उनको भी जो खर्चा आएगा वो राज्य सरकार करेगी. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलंय. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे. झालेली घटना अतिशय गंभीर आहे, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ. आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो. आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल, आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार. मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा शोक व्यक्त केलाय. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. 2 लोकल गाड्या एकमेकांच्या जवळ न जातात, आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळेस पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात. प्रवासी त्यांना त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो, ऐकत नाही. आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले. त्यामुळं 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले. आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला, त्याच्यामध्ये 6 प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला.